मी प्रियंका गोरड साम संजीवनीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे निसंतानता आणि टेस्ट ट्यूब बेबी या विषयावरती। टेस्ट ट्यूब बेबी हे उपचार पद्धती या सर्व आजारांवरती कशा पद्धतीने फायदेशीर असतात हे आज आपल्याला या कार्यक्रमाच्या अंतर्गत जाणून घ्यायचंय। आणि आज विषयासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत IVF तज्ञ डॉक्टर नरहरी मळगावकर सर। आपण सुरुवातीलाच डॉक्टरांचं स्वागत करूया। डॉक्टर, खूप खूप स्वागत आहे आपल्या साम टीव्ही मध्ये। खरं म्हणजे सरांकडून आपल्याला मार्गदर्शन करून घ्यायचंच आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया। डॉक्टर नरहरी मळगावकर हे वंध्यत्व निवारण तज्ञ असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे, पुणे आणि नाशिकमध्ये प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर नावानं आंतरराष्ट्रीय दर्जाचं सुसज्ज हॉस्पिटल कार्यरत आहे। डॉक्टर मळगावकर यांनी सिंगापूरमधून आपलं IVF विषयामध्ये उच्च शिक्षण मिळवलंय। तिथं जगविख्यात IVF तज्ञ डॉक्टर PC वोंग यांच्या सोबत सरांनी कामही केलंय। उत्तम सक्सेस, अत्याधुनिक तंत्रज्ञान, वर्ल्ड क्लास ART लॅबोरेटरीज, त्याचप्रमाणे एथिकल प्रॅक्टिसेस याच्या जोरावरती प्रोजेनेसिसनं कमी वेळेमध्ये भरपूर रुग्णांना मातृत्व आणि पितृत्वाचं सुख मिळवून दिलेलं आहे। वारंवार IVF अपयशी झालेल्या रुग्णांना प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर एक वरदान आहे, कारण प्रोजेनेसिसमध्ये या रुग्णांना लवकर यश मिळतं। आतापर्यंत प्रोजेनेसिसला देशात आणि विदेशामध्ये अनेक पुरस्कारांना देखील सन्मानित करण्यात आलेलं आहे। चला तर मग आपणही आजच्या चर्चेला सुरुवात करूया। पुन्हा एकदा डॉक्टर आपल्या या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते। जसा आज आपण विषय घेतलेला आहे तो म्हणजे निसंतान आहेत अशी दाम्पत्य आहेत आणि यांच्यासाठी प्रोजेनेसिस सेंटर कशा पद्धतीने कार्य करतं, यांच्यासाठी IVF कसं फायद्याचं ठरू शकतं। तर सुरुवातीचा माझा हाच प्रश्न आहे की असे जे दाम्पत्य असेल त्यांच्यासाठी टेस्ट ट्यूब ही गरज आहे का, किंवा त्यांच्यावरती टेस्ट ट्यूबच्या उपचार पद्धतीने त्यांच्यावरती उपचार करता येऊ शकतात का? नक्की जेव्हा आपण बरेचसे कपल्स जे आपल्याकडे येतात आणि ज्यांना अपत्य प्राप्तीचा हा होत नाही, निसंतान जर आपण असं म्हणतो, बऱ्याच वेळा असे जे कपल्स येतात हे कपल्स वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट ह्या इन्फर्टिलिटीसाठी अवेलेबल आहे। त्याच्यातली एक ट्रीटमेंट जी आपण म्हणतो त्याला आपण IVF असं म्हणतो। IVF हा एक फार महत्वाची आणि चांगली ट्रीटमेंट, आपण ज्याला म्हणतो एक वरदान ठरलेली ट्रीटमेंट आहे अशा जोडप्यांसाठी ज्यांना अपत्य प्राप्ती होत नाही किंवा ज्यांना निसंतानताचा प्रॉब्लेम आहे। बेसिकली आल्यानंतर ह्या कपल्सला आपल्याला नक्की काय ट्रीटमेंट द्यायची हे फार महत्वाचं असतं। बरेचसे जे कपल्स असतात हे नॉर्मल ट्रीटमेंट मध्ये, मेडिसिन मध्ये त्यांना कन्सेप्शन होतं। काही कपल्सला IUI ही ट्रीटमेंट लागते, पण काही कपल्स जे असे असतात ज्यांना IVF ट्रीटमेंटची गरज पडते। तर नक्की कोणते कपल्स असतात ज्यांना IVF ट्रीटमेंटची गरज पडते हे फार महत्वाचं आहे। आपल्याला त्याचे कारण माहित पाहिजे, कोणत्या कारणासाठी आपण IVF ची ट्रीटमेंट करू शकतो। त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हटलं तर पुरुषांमध्ये जर काही प्रॉब्लेम असतील, जेणेकरून त्यांच्या शुक्राणूचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते मेडिकेशन देऊन पण इम्प्रूव्ह होत नाही, जसं शुक्राणूची संख्या झाली, त्याची हालचाल झाली, त्याची मॉर्फोलॉजी झाली, सो त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होत नसेल तर आपण नॅचरली किंवा IUI मध्ये प्रेग्नन्सी राहू शकत नाही, तर IVF उपचार आपल्याला करावे लागतात। तसेच काही पुरुषांमध्ये शुक्राणू नसतील तरी आपण IVF उपचाराद्वारे आपण त्यांच्यासाठी अंडाकोशातून शुक्राणू काढून प्रेग्नन्सी प्लॅन करू शकतो। स्त्रियांमध्ये जर विचार केला तर दोघं गर्भनलिका बंद असतील तर त्या कंडिशन मध्ये नॅचरली त्यांना प्रेग्नन्सी राहत नाही, तर IVF उपचार पद्धती आहे ती अतिशय त्याच्यामध्ये रिझल्ट अतिशय चांगले मिळतात। तसे अंडाशयाचे काही प्रॉब्लेम्स असतील, जसे अंडाशयाने काम करणं बंद केलं असेल त्याला आपण प्रीमॅच्युअर ओव्हरियन फेल्युअर म्हणतो, किंवा वयानुसार पाळी बंद झाली असेल त्याला आपण मेनोपॉज म्हणतो, किंवा प्रायमरी ओव्हरियन फेल्युअर, अंडाशय जन्मतः कामच करत नसेल तर अशा कंडिशन मध्ये काही कारणास्तव अंडाशय काढले गेलेलं असेल, किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरी असेल सो ज्याच्यामध्ये CBJ तयारच होत नाही मेडिसिन देऊन पण, त्याच्यामुळे इरेग्युलर मेन्सेस असतात, किंवा अंडाशयाची कॅपॅसिटी कमी झाली असेल ज्याला आपण पुअर ओव्हरियन रिझर्व्ह म्हणतो किंवा लो AMH म्हणतो। सो या कारणांमध्ये पण IVF ही उपचार पद्धती अतिशय उपयोगी ठरताना आपण बघतो, त्याचे रिझल्ट अतिशय चांगले असतात। किंवा काही प्रॉब्लेम गर्भाशयामध्ये असतील, गर्भाशय नसेल तरी पण सरोगसी माध्यमातून आपण प्रेग्नन्सी प्लॅन करू शकतो। सो असे वेगवेगळे कारण आहेत ज्याच्यामध्ये नॅचरली किंवा IUI मध्ये प्रेग्नन्सी राहत नाही। वारंवार IUI जरी फेल झाले असतील तरी पण आपण IVF करू शकतो। ह्या कारणांमध्ये जर IVF उपचार पद्धतीचा आपण केली त्याच्यात आपण जे म्हणतो तर रिझल्ट जे IVF चे आहे अतिशय आपल्याला चांगले रिझल्ट आपण देऊ शकतो। नक्कीच डॉक्टर, आता जसं आपण सांगितलं की IVF उपचार पद्धती आणि टेस्ट ट्यूब बेबी या ज्या उपचार पद्धती आहेत या कधी वापरल्या पाहिजेत, किंवा काय कारणं असतील तर या उपचार पद्धती वापरण्याचा आपण सल्ला देता। मात्र एक महत्त्वाचा प्रश्न तो असा आहे की या दोन्ही ट्रीटमेंट ज्या आहेत त्या कशा पद्धतीने केल्या जातात आणि त्याचा किती फायदा होतो?
नक्की प्रियंका, आपण जसं बघतो तर IVF बद्दल जे आपण मी बोललो नक्की कोणत्या कारणासाठी वापरलं जातं हे मी हं, ऑलरेडी सांगितलं. पण आता त्याच्यामध्ये अतिप्रगत IVF ज्याला हं, आपण उपचार पद्धती असं म्हणतो. हं, सो अतिप्रगत IVF उपचार पद्धती म्हणजे ज्या नवीन टेक्नॉलॉजी IVF मध्ये आलेल्या आहे, ज्याच्याद्वारे IVF चे रिझल्ट जे आहेत ते अतिशय वाढलेले आहेत त्याला आपण म्हणतो. हं, सो आधी जे IVF चे रिझल्ट होते ते 20, 22, 25% होते, जे आता 70-75% पर्यंत IVF चे रिझल्ट आलेले आहेत. हं, सो ते रिझल्ट इम्प्रूव्ह होण्याचं मेन कारण ह्या नवीन टेक्नॉलॉजी आहे, नवीन उपचार पद्धती IVF मध्ये आल्या आहेत. त्याच्यामुळे ते रिझल्ट इम्प्रूव्ह झाले आहे. हं, जसं मी सांगितलं, हे पुरुषांमध्ये जर शुक्राणू अतिशय कमी असतील, हालचाल किंवा त्याची संख्या अतिशय कमी असेल, तर IVF मध्ये रिझल्ट मिळत नाही. हं, तर ह्या कंडिशन मध्ये आपल्याला जे अतिप्रगत IVF उपचार पद्धती आहे, जसं ज्याला आपण ICSI किंवा PICSI म्हणतो, हं, किंवा स्पर्म ऍस्पिरेशन टेक्निक्स, टिसा, मायक्रो टिसे किंवा पिसा. हं. तर याद्वारे शुक्राणूमध्ये कितीही मेजर प्रॉब्लेम असेल, तर जिथे IVF उपयोगी ठरत नाही, तिथे हे अतिप्रगत IVF उपचार पद्धती ज्या मी सांगितल्या त्याच्याद्वारे आपल्याला रिझल्ट मिळू शकतात. तसंच मी जसे कारण सांगितले, काही कारणांमध्ये मी बोललो अतिप्रगत IVF मध्ये लेडीजमध्ये जेव्हा आपण बघतो, सो लेडीजमध्ये वारंवार जर IVF फेल होत असतील, तर अशा कारणांमध्ये आपल्याला ज्या अतिप्रगत उपचार पद्धती आहेत, ज्याच्यामध्ये लेझर असिस्टंट हॅचिंग झालं, ब्लास्टोसिस्ट ट्रान्सफर झालं, विट्रिफिकेशन टेक्नॉलॉजी झालं, हं, त्याच्याद्वारे आपण गर्भ गोठवून ते ट्रान्सफर करू शकतो. सो याच्यामध्ये सिक्वेन्शियल ट्रान्सफर झालं. सो ह्या टेक्नॉलॉजीमध्ये जर गर्भ रुजत नसेल, तर त्याच्यामध्ये आपण चांगले रिझल्ट आपण देऊ शकतो. जसंच मी सांगितलं, अंडाशयाची जी कॅपॅसिटी आहे, तर अतिप्रगतमध्ये कॅपॅसिटी किती कमी असेल तरी पण जे चांगले छान प्रोटोकॉल्स आहे, नवीन मेडिकेशन्स आहेत, ज्या ड्रग्स आलेले आहेत, गोनाडोट्रॉपिन्स, तर त्याच्याद्वारे आपण चांगल्या क्वालिटीचे स्त्रीबीज तयार करून आपण त्याच्यापासून अपत्य प्राप्ती घेऊ शकतो. हं. तसंच पॉलिसिस्टिक ओव्हरी मी प्रकार सांगितला, याच्यामध्ये पण बऱ्याच वेळा IVF द्वारे आपण जर ट्रीटमेंट केली तर OHSS चा प्रकार वाढण्याचे चान्सेस असतात. तर अतिप्रगतमध्ये जी विट्रिफिकेशन टेक्नॉलॉजी आहे, हं. ज्याच्यावर आपण गर्भ तयार करून गोठवून ठेवतो आणि ते नॅचरल सायकलमध्ये ट्रान्सफर करतो, तर याच्याद्वारेही जे रिझल्ट आहे ते अतिशय रिझल्ट वाढलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. तर तसंच याच्याद्वारे आपण जर बघितलं तर ओसाईड डोनेशन, ज्याला स्त्रीबीज दान किंवा गर्भधान म्हणतात किंवा सरोगसी म्हणतात, हं. ह्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, याच्यामुळे रिझल्ट जे आहे ते आपल्याला इम्प्रूव्ह झालेले बघायला मिळतात. तसंच आपण जर बघितलं तर एंडोमेट्रियल रिसेप्टिव्हिटी अॅरे झालं, PRP झालं, त्याच्यानंतर PGTA झालं, ज्याला प्री जेनेटिक इम्प्लांटेशन टेस्टिंग फॉर अनइम्प्लॉइड एम्ब्रिओ आपण म्हणतो. हं. ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीद्वारे जे आहे आपल्याला रिझल्ट इम्प्रूव्ह बघायला मिळतात. जसंच मी सांगितलं, ह्या तर सगळ्या गोष्टी आहेत, पण लॅब ज्या आहे, सो आधीच्या लॅब आणि आताच्या लॅबमध्ये फार फरक आहे. सो आताच्या ऍडव्हान्स लॅब आलेल्या आहेत, क्लास 1000 लॅब, मॉड्युलर लॅब्स आले आहे, आणि जी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ड्राय गॅस इन्क्युबेटर्स वगैरे आले आहेत, हं. जर मशीन्स आणले आहे, ह्या ज्या टेक्नॉलॉजी आल्या आहेत, ह्या टेक्नॉलॉजीद्वारे आपण IVF आणि अतिप्रगत IVF मध्ये जो डिफरन्स क्रिएट झालेला आहे, हं. त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण IVF चे उपचार आणि अतिप्रगत IVF ला आताचे उपचार, याच्यामध्ये रिझल्टचा फार मोठा डिफरन्स आपल्याला बघायला मिळतो. आता आपण जे म्हणतो, हं. जे निसंतानता दाम्पत्य आहे, त्यांना आपण अतिप्रगत IVF द्वारे अतिशय चांगले रिझल्ट आपण देतो. नक्कीच डॉक्टर, खरं म्हणजे एक अँकर म्हणून नाही तर एक रुग्ण म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. कारण जेव्हा रुग्ण आपल्याकडे येतात त्यावेळेला त्यांना अगदी साध्या भाषेमध्ये तुमच्याकडनं उत्तरं अपेक्षित असतात. तसंच या पुढच्या प्रश्नाचं उत्तर मला तुमच्याकडनं अपेक्षित आहे की आता जसं आपण उल्लेख केलात की IVF आणि मग प्रगत IVF या दोघांमध्ये नेमका काय फरक आहे, कसं एक्सप्लेन कराल? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या केसेसमध्ये ही प्रगत जी IVF ची उपचार पद्धती आहे ती मग तुम्ही अवलंबता किंवा ती वापरली जाते? हा, नक्की. जसं प्रियंका मी आता सांगितलं, सो IVF आणि अतिप्रगत IVF ह्या ज्या उपचार पद्धती आहे, याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा फक्त हा महत्वाचा फरक आहे. हं, म्हणजे जे आपण आधी म्हणतो, आपण 2G होतं, आता 4G 5G आलेला आहे. हं, 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 त्या डिफरन्समुळे जे टेक्नॉलॉजी इम्प्रूव्ह झाली आहे, त्या टेक्नॉलॉजीमुळे जे रिझल्ट आहे IVF चे, हं, ते फार मोठ्या प्रमाणात इम्प्रूव्ह झालेले बघायला मिळतात. जे आधी आपण बघायचो तो रिझल्ट अतिशय कमी होते, बरेचसे IVF फेल्युअर होताना दिसायचे. हं, तर आता तो प्रकार आपल्याला दिसत नाही, कारण जे सेंटर्स आले आहेत ते ऍडव्हान्स सेंटर आहे, टर्शरी केअर सेंटर्स आहे, हं, स्पेशालिटी IVF आलेली आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी त्या सेंटर्स मध्ये होतात. ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली आहे. हं, So, सगळ्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या मदतीने, ऍडव्हान्स अतिप्रगत IVFच्या मदतीने हं. जे आपण म्हणतो रिझल्ट जे आहे ते अतिशय चांगले इम्प्रूव्ह झालेले आहेत. नक्कीच. खरं म्हणजे डॉक्टर, आपण या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपल्या साम टीव्हीच्या प्रेक्षकांना नेहमीच मार्गदर्शन करत असता. या मार्गदर्शनाबरोबरच गरज असते ती अनुभवाच्या बोलांची, आणि अनुभवाचे बोल जे आहे ते आपण काही पेशंट्सचे आता ऐकूया. आमच्या लग्नाला 9 वर्ष झाले, तरीसुद्धा आम्हाला काही अपत्य वगैरे राहत नव्हतं. आम्ही भरपूर ठिकाणी प्रयत्न केले, परंतु कुठेही आम्हाला यश आलेलं नाही. असंच TV बघत असताना सरांची जाहिरात बघितली आणि जाहिरात बघून आम्ही असा निर्णय घेतला की
डॉक्टर मळगावकर सरांच्या प्रोजेनिसिस हॉस्पिटलला जायचं. सुरुवातीला मनामध्ये एक भीती होती, कारण एवढे अनुभव पाठीशी होते की या हॉस्पिटलमध्ये जा, त्या हॉस्पिटलमध्ये जा, आणि त्या पद्धतीनं सरांनी ज्या पद्धतीनं सांगितलं आम्ही त्याच पद्धतीनं गेलो. ज्या दिवशी आम्हाला ती 9 तारखेला जी गुड न्यूज मिळाली, तो दिवस म्हणजे अतिशय आमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. असं वाटत होतं हे सुख मला मिळेल की नाही. प्रत्येक दवाखान्यात गेल्यावर होईल होईल, फक्त गोळ्या घ्यायच्या, परत यायचं, सोनोग्राफी करायची, टेस्ट करायच्या, परत यायच्या. पण जेव्हा आम्ही सरांकडे आलो, सरांनी पहिल्या विजिटला सांगितलं की 1 वर्षाच्या आत तुमच्या हातात बाळ असेल. आणि आज 1 वर्ष होईल त्या गोष्टीला, की आम्ही आज 1 वर्षापूर्वी सरांना भेटलो होतो आणि आज आम्हाला म्हणजे गुड न्यूज मिळालेली आहे. नक्कीच खरं म्हणजे या दाम्पत्याचा आनंद जो आहे तो त्यांच्या बोलण्यातनं, त्यांच्या डोळ्यातनं आणि प्रत्येक ह्याच्यातनं तो व्यक्त होत होता. डॉक्टर, एक महत्त्वाचा प्रश्न मी आता विचारीन, जो प्रश्न हा आजचा कार्यक्रम बघणाऱ्या अनेकांना पडला असेल, तो म्हणजे उशिरा लग्न होणं किंवा करिअरच्या नादामध्ये मग आम्हाला फॅमिली प्लॅनिंग करण्यामध्ये आता उशीर झाला. बरं, उशीर झाला, त्यासोबत वय वाढत गेलं आणि आता फॅमिली प्लॅनिंग करायचं आहे, मात्र अडचणी निर्माण होत आहेत. मग अशा दाम्पत्यांसाठी आपण काय सल्ला द्याल आणि मग अतिप्रगत IVF त्यांच्यासाठी फायद्याचं ठरू शकेल का? नक्की. आपण प्रियंका, आपण जसं म्हणतो आजचं जे युग आहे हे पण धावपळीचं आहे आणि अगदी. सगळं करिअर ओरिएंटेशन आहे. एव्हरीबडी इज लाईक दॅट. सो जी आपण महत्वाची गोष्ट म्हणतो, इन्फर्टिलिटीचं प्रमाण का वाढलंय आता, तर कारण आधी जे लग्न व्हायचे हे 20 ते 30च्या दरम्यान लग्न होऊन अपत्य प्राप्ती होऊन जायचे, पण आता लग्नाचं एज झालेलं आहे ते जवळपास 30च्या जवळपास लग्न होतं. मेन अंडाशयाची जी कॅपॅसिटी असते ते 20 ते 30च्या मध्ये ही सगळ्यात चांगली कॅपॅसिटी असते आणि 30 नंतर 35 नंतर ती ड्रॅस्टिकली कमी होते. सो त्याच्यामुळे 30ला लग्न झालं, त्याच्यानंतर करिअर ओरिएंटेशन साठी फॅमिली प्लॅनिंग केलं आणि जेव्हा ते प्रेग्नन्सीसाठी प्लॅन करतात तेव्हा ऑलरेडी अंडाशयाची कॅपॅसिटी कमी झालेली असते. त्या कंडिशन मध्ये मग त्यांना इन्फर्टिलिटी प्रॉब्लेम होतो आणि मग त्याच्यामध्ये त्यांना ऍडव्हान्स ट्रीटमेंट लागते. सो आता याच्यामध्ये 2 पद्धतीने ट्रीटमेंट आपण याच्यामध्ये बघू शकतो. पहिली ट्रीटमेंट आपण प्रिव्हेन्शन म्हणतो. म्हणजे हे होऊ नये म्हणून आपण काय गोष्टी केल्या गेल्या पाहिजे, कारण ते पण एक नवीन गोष्टी आता इन्फर्टिलिटीमध्ये आहे, त्याचा बेनिफिट अतिशय चांगला मिळतो, ज्याला आपण क्रायो प्रिझर्वेशन युनिट आपण म्हणतो. सो क्रायो प्रिझर्वेशन युनिट मध्ये आपण अशा ज्या लेडीज आहेत ज्यांना समजा अजून लग्न झालेलं नाहीये आणि करिअर आहे आणि नंतर लग्न करायचं आहे, तेव्हा अपत्य प्राप्ती हवी आहे, तर अशा लेडीजचं आपण जे स्त्रीबीज आहे ते स्त्रीबीज तयार करून ते शरीराच्या बाहेर काढून ते स्त्रीबीज आपण गोठवून ठेवू शकतो. म्हणजे ते आपण 20 ते 30च्या मध्ये जर ते गोठवून ठेवले तर त्याची आपल्याला क्वालिटी चांगली मिळते, क्वांटिटी चांगली मिळते आणि नंतर जेव्हाही ते लग्न करतील तर त्यावेळी 40-50च्या याच्यामध्ये आपण ते स्त्रीबीज वापरून आपण चांगले अपत्य प्राप्ती त्याच्यातून देऊ शकतो. तर तसंच काही लेडीज आहेत ज्यांचे लग्न झाले आहे पण अजून त्यांना करिअर आहे किंवा फॅमिली प्लॅनिंग करून नंतर प्रेग्नन्सी प्लॅन करायची आहे, तर अशा लेडीज मध्ये पण आपण IVF करून जे स्त्रीबीज काढून मिश्रांच्या शुक्राणूतून गर्भ तयार करून ते गर्भ गोठवून ठेवू शकतो. आणि जेव्हा त्यांना अपत्य प्राप्ती हवी असेल तेव्हा ते तयार केलेले गर्भ जर आपण ट्रान्सफर केले त्याच्यामध्ये आपल्याला रिझल्ट अतिशय चांगला बघायला मिळतो. सो ही गोष्ट जी आहे प्रिव्हेन्शन झाली, म्हणजे करिअर ओरिएंटेशन आहे पण त्याच्यामध्ये जर अशा पद्धतीचा आपण जर अप्रोच घेतला त्याच्यामध्ये फर्टिलिटी हॅम्पर होण्याचे चान्सेस अतिशय कमी असतात. दुसरी गोष्ट झाली, ऑलरेडी ज्यांचं झालेलं आहे, वय झालेलं आहे, आता त्यांना ट्रीटमेंटची गरज आहे. सो याच्यामध्ये बऱ्याच वेळा बघतो पण आपण अंडाशयाची कॅपॅसिटी कमी होऊन जाते, त्याला आपण लो AMH असं म्हणतो. आपण लो AMH किंवा पोर ओव्हरियन रिझर्व, त्याच्यामुळे बऱ्याचशा लेडीजला इन्फर्टिलिटीचे प्रॉब्लेम्स बघायला मिळतात. तर अशा कंडिशन मध्ये मी सांगितलं जे नवीन मेडिकेशन आले आहे, जे ऍडव्हान्स चांगले नवीन ड्रग्स आले आहे, याच्या माध्यमातून आपण मल्टिपल स्टिम्युलेशन करू शकतो, वारंवार स्टिम्युलेशन करून जे बीज तयार करून चांगले गर्भ जेव्हा 3 ते 4 तयार होतात तेव्हा ते जे गर्भ आपण ट्रान्सफर केले गेले तर रिझल्ट चांगला मिळतो. जसं मी ह्या कपल्स मध्ये सांगितलं का आपण ब्लास्टोसिस ट्रान्सफर केलं, सिक्वेन्शियल ट्रान्सफर केलं किंवा लिव्हर असिस्टेड हॅचिंग केलं, तर ह्या कंडिशन मध्ये आपल्याला रिझल्ट चांगले मिळतात आपल्याला. आणि वय जर फार जास्त असेल 40 पेक्षा तर त्या कंडिशन मध्ये PGTA आपण जर केलं तर प्रीजेनिटिक इम्प्लांटेशन टेस्टिंग फॉर अॅन्युप्लॉइडिक एम्ब्रिओ, तर त्याच्यामध्ये जो युप्लॉइडिक एम्ब्रिओ तो जर ट्रान्सफर केला तर त्याच्यामधून आपल्याला रिझल्ट असे चांगले आपल्याला बघायला मिळतात. आणि किंबहुना काही लेडीज अशा असतील का ज्यांचं ऑलरेडी अंडाशयाची कॅपॅसिटी एवढी कमी झाली का त्यांचे पिरियड्स बंद झालेत आता, त्या कंडिशन मध्ये एक अजून ऍडव्हान्स ऑप्शन असतो ज्याला ओसाइट डोनेशन आपण असं म्हणतो. सो वेगवेगळ्या आपण म्हणतो प्रिव्हेन्शन पासून ट्रीटमेंट पर्यंत अतिशय वेगवेगळ्या पद्धतीच्या उपचार पद्धती सध्या अवेलेबल आहे. तर प्रॉपर ट्रीटमेंट आणि प्रॉपर अप्रोच अगदी योग्य ट्रीटमेंट योग्य वेळी योग्य व्यक्तीकडनं मार्गदर्शन करून घेणं हे फार गरजेचं असतं आणि हे करण्याचं काम साम संजीवनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही नेहमीच करत असतो. कार्यक्रमामध्ये ही चर्चा अशीच सुरू ठेवायची आहे. डॉक्टरांना असंख्य प्रश्न मला विचारायचे आहेत, मात्र ब्रेकची वेळ झाली आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम टीव्ही.
ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर, आपल्याला एक मला महत्त्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे की स्त्रियांसोबतच आता पुरुषांमध्ये देखील वंध्यत्वाची समस्या वाढू लागलेली आहे आणि अशा वेळी पुरुषांच्या वंध्यत्वावरती मात करण्यासाठी आपल्याला IVF ही उपचार पद्धती कशी फायद्याची ठरू शकते, किती फायद्याची ठरू शकते, किंवा टेस्ट ट्यूब बेबी ही उपचार पद्धती कशी ठरेल? नक्की. प्रियंका, जेव्हा आपण बघतो तर वंध्यत्व हे फक्त स्त्रियांमुळे न येता हे पुरुषांमुळेही तेवढंच प्रमाणात आपल्याला वंध्यत्व बघायला मिळतं. तर आपण जर बघतो तर ऑलमोस्ट 35 to 40% कपल्स असे असतात ज्यांच्यामध्ये IVF ची ट्रीटमेंट जी लागते ती पुरुषांच्या कारणामुळे लागते, स्त्रियांच्या कारणामुळे नाही लागत. त्याच्यामध्ये पण आपण बघतो तर IVF मध्ये जसं मी सांगितलं का आधी रिझल्ट कमी होते, पण पुरुषांचे जे ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये शुक्राणूमध्ये मेजर काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याला आपण सिव्हिअर ऑलिगो टेराटोझूस्पर्मिया आपण म्हणतो. सो या कंडिशन मध्ये IVF मध्ये जेवढे रिझल्ट चांगले नव्हते तेवढे अतिप्रगत IVF मध्ये आपल्याला त्या नवीन टेक्नॉलॉजी आहे ज्याचा मी उल्लेख ऑलरेडी केला आहे, ज्याचा आपण IMSI किंवा PICSI म्हणतो आपण. याच्यामध्ये आपल्याला शुक्राणूमध्ये कितीही मेजर प्रॉब्लेम असेल तरी चांगले शुक्राणू आपण सिलेक्ट करून ते ट्रान्सफर आपण करून आपण प्रेग्नन्सी प्लॅन करू शकतो, आपण गर्भ तयार करू शकतो. किंवा काही ठिकाणी शुक्राणूला हालचाल नसते, डेड शुक्राणू असतात, तर त्याच्यामध्ये आपण फंक्शनल टेस्ट किंवा हॉर्स टेस्ट करून किंवा लेझर मशीनच्या द्वारे जो जिवंत शुक्राणू आहे तो घेऊन पण आपण त्याच्यापासून गर्भ तयार करू शकतो. किंवा बरेचसे जे जेंट्स असतात त्यांच्याकडे शुक्राणू नसतात, ज्याला आपण अझूस्पर्मिया आपण असं म्हणतो. सो या अझूस्पर्मियाच्या ह्याच्यामध्येही आपण जेव्हा बघतो का त्याच्यामध्ये आपण जे स्पर्म ऍस्पिरेशन टेक्निक्स आहे ज्याला आपण टीसा पिसा किंवा मायक्रो टीसी आपण जे म्हणतो त्याच्याद्वारे आपण शुक्राणू अंडकोशातून काढून त्याच्यापासून आपण गर्भ तयार करू शकतो. तर नक्कीच मी जेव्हा म्हणतो आता इन्फर्टिलिटी जे आहे ते बरेचसे कपल्सला इन्फर्टिलिटी हे पुरुष वंध्यत्वामुळेही आपल्याला लागतं आणि त्याच्यामध्ये जर आपण ह्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा जर वापर केला त्याच्यामध्ये रिझल्ट आपल्याला चांगले मिळू शकतात. आता याच्यामध्ये पण प्रिव्हेन्शन हा पार्ट आहे, तर कुठेतरी ऍडिक्शन्स वगैरे असतील ते प्रिव्हेंट जर केले, लाईफस्टाईल मॉडिफाय केली तर तुम्हाला याचे प्रॉब्लेम्स कमी येतील आणि त्याच्यामुळे इन्फर्टिलिटीचे चान्सेस कमी होतील. पण जर इन्फर्टिलिटी ज्यांना झाली असेल तर त्यांच्यासाठी ह्या अतिशय चांगल्या उपयोगी उपचार पद्धती अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये कितीही मेजर प्रॉब्लेम असेल शुक्राणूमध्ये तरी त्याच्याद्वारे आपण त्याला पुढे पास करून आपण त्याच्यामधून चांगले रिझल्ट घेऊ शकतो. एकूणच या अत्याधुनिक उपचार पद्धती ज्या आहेत त्या वंध्यत्वावरती मात करतात. अनेकांना खरं म्हणजे या उपचार पद्धतींमुळे मातृत्वाचं सुख लाभलेलं आहे, असाच एक अनुभव आता आपण ऐकूया. आमच्या लग्नाला 4 वर्ष झाले. वी स्टार्टेड ट्राईंग फॉर बेबी. अनफॉर्च्युनेटली आम्हाला रिअलाईज झालं की काही प्रॉब्लेम आहे. सो मग मागच्या 1.5 वर्षापासून ट्रीटमेंट सुरू केली. बऱ्याच डॉक्टरांकडे गेलो आम्ही, पण आम्हाला काही यश नाही आलं. मग हिला फॉर्च्युनेटली फेसबुकच्या थ्रू सरांचं रेफरन्स भेटलं आणि प्रोजेनेसिस सेंटरला आलो अँड आमची जर्नी तिथून स्टार्ट झाली. त्यांनी इतकं फ्रेंडलीरित्या सिस्टमॅटिकली प्रत्येक गोष्ट समोर नेत गेल्या विथ गॉड्स ग्रेस आणि सरांचे सगळे परिश्रम आणि अवंतिका मॅडममुळे आम्हाला फर्स्ट अटेम्प्टमध्ये सक्सेस आलंय. आम्हाला तर असं वाटतं की साईबाबाच्या कृपेनं सगळ्या स्टाफच्या वेल विशेसने आम्हाला प्रॉपर रिस्पॉन्स आला आणि आमचं पहिल्या अटेम्प्टमध्येच पॉझिटिव्ह रिझल्ट आला आहे. थँक्यू. खरं म्हणजे पहिल्याच प्रयत्नामध्ये यश आलं हा दुसरा अनुभव सर आजच्या या एका कार्यक्रमामध्ये आपण ऐकतोय. मात्र अनेक वेळा असंही ऐकायला मिळतं की टेस्ट ट्यूब बेबी ही उपचार पद्धती जी आहे ती वेळखाऊ आहे, खूप वेळ जातो या उपचार पद्धतीमध्ये. गैरसमज काय म्हणाल याला? नक्की. आता प्रियंका, जेव्हा आपण बघतो तर बऱ्याच वेळा कपल्स ट्रीटमेंटला येत नाही कारण त्याच्यामध्ये गैरसमज बरेचसे असतात. तर पहिली गोष्ट कपल्सने गैरसमज दूर करणं फार गरजेचं आहे. टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामुळे तुमचं स्वतःचं बाळ तुम्हाला मिळतं. फक्त जी टेक्नॉलॉजी आहे जे नॅचरली किंवा IUI मध्ये होऊ शकत नाही ती जी मेथड्स आहे पण ते शरीराच्या बाहेर करतो आपण. त्याच्यामुळे कोणतंही ऍबनॉर्मल पहिली गोष्ट दुसऱ्याचं बाळ नाही, हे तुमचं स्वतःचं जेनेटिक बाळ असतं. सेकंड, जर आपण याच्यामध्ये विचार केला तर याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांना हे असते का बाळामध्ये काहीतरी ऍबनॉर्मलिटीज आहेत का. सो ऍब्सोल्युटली आता जे 40 वर्षाचा डाटा आहे का हे बाळ ऍब्सोल्युटली हेल्दी आहे, या बाळांनाही आता बाळ होत आहेत. त्यामुळे तो गैरसमज दूर करणं गरजेचं आहे. तर बऱ्याच कपल्सला असतं का ट्रीटमेंट नंतर कम्प्लीट बेड रेस्ट घ्यायची गरज आहे का. तर मी सांगितलं की आता नवीन मेडिकेशन्स आहे, टेक्नॉलॉजी आहे, याच्याद्वारे तुम्हाला एकही दिवस ऍडमिशनची गरज पडत नाही, तुम्हाला मुक्कामाची गरज पडत नाही. तुम्ही सकाळी येऊन संध्याकाळी ट्रीटमेंट घेऊन परत जाऊ शकता, प्रवास करू शकता, रुटीन कामं करू शकता, ऑफिस वर्क करू शकता. तुम्हाला कोणत्याही प्रकारची बेड रेस्टची गरज याच्यात पडत नाही. तर कुठेतरी हे गैरसमज दूर केले गेले फार गरजेचं आहे. आणि हे जर गैरसमज दूर झाले
तर ते कपल्स अप्रोच करतात आणि अप्रोच केल्यानंतर योग्य ट्रीटमेंट दिली तर त्याच्यात रिझल्ट चांगले मिळतात. तसंच मी सांगितलं योग्य ठिकाणी ट्रीटमेंट घेणं हे पण तेवढंच महत्वाचं आहे. जर योग्य ठिकाणी ट्रीटमेंट नसेल किंवा जी लाईन ऑफ मॅनेजमेंट जर चुकली असेल तर त्याच्यामध्ये वेळ फार वाया जातो आणि मग कुठे वेळ वाया गेल्यानंतर मग ते योग्य ठिकाणी गेल्यानंतर अशा कपल्सला रिझल्ट आपल्याला चांगला आपण देऊ शकतो. तर योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीने जर उपचार पद्धती गेली आणि हे गैरसमज जर दूर करून जर योग्य टायमाला जर आपण ट्रीटमेंट घेतली तर अतिशय आपल्याला लवकरात लवकर चांगले रिझल्ट हे नक्की मिळतात. नक्कीच. खरं म्हणजे प्रजनेसिस फर्टिलिटी सेंटर मग ठाण्यामधलं, नाशिकमधलं आणि पुण्यामधलं हे तिन्ही सेंटर्स जे आहेत त्याचे फोटोज आपण खरं म्हणजे स्क्रीनवरती देखील पाहतोय. मात्र डॉक्टर या सेंटर्सबद्दल काय सांगाल? कारण देशातच नाही तर परदेशातूनही रुग्ण आपल्याकडे आले आणि रुग्णांचे वंध्यत्वाचे जे काही प्रॉब्लेम्स होते वंध्यत्वावरती मात करण्यासाठी आपली ही उपचार पद्धती त्यांना फार फायद्याची ठरली. याबद्दल आपण काय सांगाल? नक्की प्रियंका, जसं मी सांगितलं प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर ठाणे, पुणे व नाशिक हे ऍडव्हान्स फर्टिलिटी सेंटर आहे. म्हणजे टर्शरी केअर सेंटर्स आहे. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर टेक्नॉलॉजी वाईज बघितलं तर जगात जी चांगली टेक्नॉलॉजी आहे ती आपण इथे आणण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या लॅब्स आहेत त्या मॉड्युलर लॅब्स आहे. सो जेवढी ऍडव्हान्स गोष्टी आहेत सर्व या सेंटरमध्ये आहेत. आणि महत्वाचं म्हटलं जिथे जे ट्रीटमेंट करणारे जे सर्व डॉक्टर्स आहे किंवा पॅरामेडिकल स्टाफ्स आहे हे सगळे वेल ट्रेन आहे. यांना सगळ्यांना इन्फर्टिलिटी मध्ये स्किल तेवढं आपण डेव्हलप केलं असतं, तेवढं ट्रेनिंग झालं असतं. त्याच्यामुळे बेसिकली जेव्हा कपल येतो तर आपण इन्फर्टिलिटीच्या याच्यामधून पहिली गोष्ट इव्हॅल्युएशनवर आपला मेन फोकस असतो. आपल्याकडे मॅक्सिमम पेशंट येतात ते आयव्हीएफ फेल होऊन येतात. तर हे फेल्युअर का झालं असावं, काय कारण आहे, आपण 360 डिग्रीने इव्हॅल्युएशन जर केलं तर आपल्याला त्याच्यातलं रूट कॉज करतो आणि रूट कॉज आपल्याला शोधल्यानंतर त्याच्यासाठी जी लागणारी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ती पण आपल्याकडे असल्यामुळे आपण योग्य डायरेक्शनने आपण ट्रीटमेंट करतो आणि ते योग्य जर प्रकारे ट्रीटमेंट योग्य वेळी जर केली गेली तर याच्यामध्ये आपल्याला जे मी सांगितलं रिझल्ट अतिशय चांगले मिळतात. त्याच्यामुळेच आपण बघतो तो प्रोजेनेसिस मध्ये देशातूनच नाही विदेशातूनही बरेचसे पेशंट येतात आणि मेनली ज्यांचे आयव्हीएफ फेल्युअर आहे असे जास्त पेशंट आपल्याकडे येतात आणि त्यांच्यामध्ये आपण अतिशय चांगला रिझल्ट आपण देतो. सो बेसिकली ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये आपण मेंटेन करतो की ट्रान्सपरन्सी, ऑनेस्टी पाहिजे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं मी जे सांगितलं तर पॅशन, रिझल्ट साठी आपली एक पॅशन आहे. आल्यानंतर जे कपल आपल्याकडे आलेलं आहे त्याने प्रेग्नन्सी घेऊन बाहेर जावं हे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपण त्या पॅशनने किंवा रिझल्ट द्यायला पाहिजे या पॅशनने आपण प्रोजेनेसिस सेंटर फर्टिलिटी सेंटरमध्ये काम करतो. नक्कीच. डॉक्टर, जाता जाता आपण काय सांगाल? मातृत्वाचं सुख मिळत नाहीये, बाळ होत नाहीये, यामुळे अनेक अशी जोडपी आहेत, अनेक अशी दाम्पत्य आहेत जी नैराश्यामध्ये असल्याचंही पाहायला मिळते. त्यांना आपण जाता जाता थोडक्यात काय सल्ला द्या? नक्की प्रियंका, जेव्हा आपण म्हणतो तर बेसिकली आता निसंतानता असा हा प्रश्न फार कमी कपल्सला असतो. मॅक्सिमम कपल्सला जसं मी सांगितलं तर पहिली गोष्ट तुम्ही अर्ली प्रेग्नन्सी प्लॅन करा, फॅमिली प्लॅनिंग नंतर करा. म्हणजे बाळ झाल्यानंतर तुम्हाला बाकीच्या गोष्टी प्रॉब्लेम येणार नाही. जर तुम्हाला काही वेगळं करिअर असेल तर तुम्ही म्हणजे ऑलरेडी मेजर्स सांगितले, प्रिकॉशनरी मेजर्स तुम्ही घ्या. तुम्ही स्त्रीबीज गर्भ गोठवून ठेवू शकता म्हणजे पुढे प्रॉब्लेम येणार नाही त्याच्यामध्ये, किंवा शुक्राणूही गोठवून ठेवू शकता. सो प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घ्या, लाईफस्टाईल इम्प्रूव्ह करा, ऍडिक्शन क्विट करा आणि जेव्हाही गरज आहे तुम्हाला योग्य टायमाला योग्य ठिकाणी आणि योग्य जर ट्रीटमेंट तुम्ही जर घेतली तर नक्की मी सांगेल तुम्हाला मातृत्व आणि पितृत्व सुख हे नक्की मिळणार. अगदी. तेवढी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि तेवढं ऍडव्हान्सेस ज्या आहेत त्या इन्फर्टिलिटीमध्ये आपण बघायला मिळतात. नक्कीच. आणि सकारात्मक राहणं फार गरजेचं आहे. डॉक्टर, आज आपण इतकं छान साम टीव्हीच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. साम संजीवनीमध्ये आज वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची, पुन्हा भेटणार आहे नवीन विषयासह. आज मात्र आपल्या सर्वांची इथेच रजा घेते. नमस्कार.